आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। उद्या गुरुवारी आहे आषाढ अमावस्या। आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या असं म्हटलं जातं। बघा, या आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला तुम्ही बाकी काहीही केलं नाही तरी चालतं, पण तुम्हाला एक दिवा हा लावायचाच आहे। बाकी तुम्ही कोणताच उपाय या दीप अमावस्येला नाही केला तरीही चालेल, पण नक्की तुम्ही असा एक दिवा लावायचा आहे। कारण त्याला आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या म्हटलं जातं। दीप म्हणजेच दिवा, आणि या अमावस्येला दिवा लावण्याचं किंवा दीपपूजनाचं हे खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे इतर कुठल्याही गोष्टी तुमच्याकडून जमल्या नाही, तुम्हाला काहीच उपाय समजा करणं जमलं नाही उद्या गुरुवारी, तर या अमावस्येला एक दिवा नक्की लावायचा आहे। तर तो कशा प्रकारे लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, ही जी दीप अमावस्या असते तर त्या दिवशी कणकेचे दिवे बनवले जातात। कमीत कमी 5 कणकेचे दिवे बनवण्याची पद्धत आहे। मग तुम्ही 11, 21 असे दिवे बनवू शकता, आणि असे हे कणकेचे दिवे बनवून या दिव्यांचं पूजन केलं जातं, आणि म्हणूनच याला दीप अमावस्या असं म्हणतात। त्याचबरोबर बघा, आता आषाढ अमावस्येला काय केलं जातं, घरामध्ये जेवढे आपले दिवे आहेत, चांदीचे, पितळेचे, तांब्याचे, समया, तर त्या जे दिवे आहेत ते सगळे काढले जातात, ते स्वच्छ केले जातात, आणि उद्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते। आणि हे जे कणकेचे दिवे आहेत, तुम्ही 5 बनवलेले आहेत किंवा जेवढे बनवलेले आहेत, तर ते देखील पूजनामध्ये ठेवले जातात, आणि या कणकेच्या दिव्यांनी आरती देखील केली जाते। म्हणजे जे आपण दिवे पूजलेले आहेत त्या दिव्यांची आरती या कणकेच्या दिव्यांनी केली जाते। तर अशा प्रकारे ही पूजा मांडणी तुम्ही थोडक्यात करू शकता। तुम्हाला वेळ असेल तर दिव्यांचं पूजन अवश्य करा। जेवढे दिवे असतील घरामध्ये तेवढे घ्या, किंवा कमीत कमी 5, 2 असे दिवे तुम्ही पूजायचे, समया ज्या आहेत त्यांचं पूजन करायचं आहे, आणि कणकेचे 5 दिवे बनवून अशा प्रकारे ते पूजन केलं जातं। कारण का, तर आषाढ अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस, आणि दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होणार असतो, आणि श्रावण महिन्यामध्ये व्रत, वैकल्य, सणवार हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे बघा, दिवे जे असतात तर ते आपल्याला प्रत्येक सणवाराला लागतच असतात। त्यामुळे या दिव्यांची चांगली स्वच्छता करून त्यांचं पूजन हे या आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला केलं जातं। कारण या दिव्यांचा आता सणवाराला आपण उपयोग करणार असतो, म्हणूनच या अमावस्येला दिव्यांचं पूजन करतात, आणि याला म्हणून दीप अमावस्या असं म्हटलं जातं। ही थोडक्यात मी माहिती सांगितली, ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांना कळावं यामागचं कारण काय, आपण दिव्यांची पूजा का करतो हे कळावं यासाठी मी हे सांगितलेलं आहे। आता बघा, पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या काही कामांमुळे किंवा आपण नोकरीला असतो, आपण काहीतरी कामामध्ये दुसऱ्या अडकलेलो असतो, आणि या गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण त्या आपल्याकडून होत नाहीत, किंवा छोटी मुलं असतात, अचानक आपल्याला काहीतरी काम येतं, किंवा आपल्या कामामुळे, व्यापामुळे आपल्याला अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे असं पूजन वगैरे किंवा खूप असा वेळ मिळत नाही जे ते करायला। पण आपण काय करायचं आहे, एवढं जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही अशा प्रकारे मी जिथे सांगणार आहे तसा तरी तुम्ही एक फक्त दिवा लावायचा आहे। जर तुम्ही अशा प्रकारे हा दिवा उद्या आषाढ अमावस्येला जर प्रज्वलित केला, तर बघा, तुमच्या घरामध्ये वाद असू द्यात, भांडणं आहेत, किंवा कोणी कोणाचं ऐकत नाही आहे, सारखे कलह होत आहेत एकमेकांची, म्हणजेच काय, तर बऱ्याच वेळेला काहीतरी घराला दोष झालेला असतो, आणि त्यामुळे आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते नकारात्मक बनत जातं। काहीतरी आपल्याकडून अपशब्द कधीतरी बोलला जातो, चुकून रागाच्या भरामध्ये काहीतरी एकमेकांना बोललं जातं, आणि बघा, त्या शब्दांची, त्या नकारात्मक शब्दांची जी ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये साठवली जाते, आणि त्यामुळे बघा जास्तीत जास्त अजून भांडणं किंवा वाद विवाह कलह आपल्या घरामध्ये होत असतात, किंवा आजारपणं असतात तर ती घरामध्ये असतात।
अचानक काहीतरी विघ्न येतात, चांगल्या गोष्टी घडत असताना संकट येतात. तर बघा, या गोष्टी आपल्या घरापासून दूर जाव्यात, नकारात्मक ऊर्जेने आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, यासाठी अवश्य तुम्ही असा एक तरी दिवा उद्या आषाढ अमावस्येला प्रज्वलित करायचा आहे. भले तुम्ही बाकीचं काहीही उपाय करू नका, दिव्यांचे पूजन पण बाकीचं तुम्हाला करणं शक्य झालं नाहीच तरी देखील चालेल, पण हा एक दिवा मात्र तुम्ही अवश्य लावायचा आहे. आता आपण बघूया की कसा हा दिवा लावायचा आहे. तर बघा, उद्या आषाढ अमावस्या आहे, दीप अमावस्या आहे. उद्या नित्य देवपूजा करायला विसरू नका. देवांची स्वच्छता करा. दही, हळद, कापूर या सगळ्या गोष्टींनी देवांची स्वच्छता तुम्ही करून घ्या. पंचामृताने देवांना स्नान घालून अशा प्रकारे आपल्याला देव शांत करायचे आहेत आणि आपल्याला असं पूजन करायचं आहे. देवघरामध्ये छान असा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे, कारण प्रसन्न वातावरण जिथे असेल तिथेच देवी देवतांचा वास असतो आणि जिथे देवी देवतांचा वास असतो तिथे नकारात्मक ऊर्जा कधीच तग धरू शकत नाहीत. त्यामुळे बघा, अशा विशेष तिथींदिवशी आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. कोणालाही अपशब्द बोलायचा नाही. आपल्या घरामध्ये अपशब्द जे आहेत ते उच्चारायचे नाहीत. नेहमी चांगले शब्द, चांगले सूर आपल्या घरामध्ये घुमले पाहिजेत. स्तोत्र, मंत्र यासारख्या गोष्टी आपण ऐकायच्यात आणि त्याचे सूर जे आहेत ते आपल्या घरामध्ये सगळीकडे पसरले पाहिजेत. त्याचबरोबर देवांची आरती, कापूर आरती उद्या करायला विसरू नका. कापूरसोबत लवंग अवश्य जाळायचं आहे. या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच करू शकता. फार काही अवघड नाही. तुळशीसमोर पण एक दिवा लावायला विसरू नका. निदान उद्या संध्याकाळी, रात्री तरी असा दिवा आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे. देवघरातल्या दिव्याला एखादं फूल अर्पण करा. तुळशीच्या दिव्याला एखादं फूल अर्पण करा. बघा, एवढी सेवा केली तरी भरपूर होते आणि शक्य असेल तर तुम्ही दिव्यांचं पूजन पण करू शकता, पण शक्य नाही तर या गोष्टी तरी तुम्ही करू शकता. उद्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं शक्य असेल तर अवश्य करा. उंबरठ्यावर थोडंसं गोमूत्र शिंपडायला विसरू नका. उठल्यावर लगेचच उंबरठ्यावर गोमूत्र शिंपडा. आपला मुख्य दरवाजा चांगला स्वच्छ करून घ्या आणि हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र किंवा स्वच्छ पाणी टाकून तुम्ही उंबरठ्याला हळदीचं चांगल्या प्रकारे असं लेपन करून घेऊ शकता, वेळ असेल तुम्हाला तर. किंवा फक्त हळदीची 5 बोटं जरी लावली तुम्ही, वेळ नाही तुम्हाला तरीही चालेल. आता बघूया की असा हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दिवा बनवायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवा. असा तुम्ही चौकोनी आकाराचा किंवा गोल असा दिवा बनवू शकता. शक्य असेल तर तुम्ही नक्कीच कणकेचा दिवा बनवा. नाही शक्य तर तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल. ज्यांना कोणाला वेळ नाही आहे अजिबात कणकेचा दिवा बनवायला, मातीची पणती घेतली तरीही चालेल. आपण चपाती करत असताना त्यातलं थोडंसं पीठ तुम्ही ठेवलं हा दिवा करण्यासाठी तरी चालेल. तर असा हा दिवा बनवून घ्या. त्यामध्ये 4 वाती टाकायच्यात. म्हणजेच काय, तर चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे. मातीची पणती घेतलेली असेल तर त्यामध्ये 4 वाती तुम्ही टाकायच्या आहेत. 4 दिशांना 4 वाती टाकायच्यात. आता यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मग मोहरीचं तेल वापरू शकता. आता असा हा दिवा आपल्याला बनवायचा आहे किंवा मातीचा घ्यायचा आहे. त्यामध्ये 4 वाती टाकायच्या आहेत आणि एक डिश आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचे आहे. खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते आणून ठेवा. आज आणा किंवा उद्या दिवसभर कधीही ते तुम्ही आणून ठेवू शकता. तर खडे मीठ ठेवा, त्यावर दिवा ठेवा. चौमुखी दिवा कणकेचा असेल तर कणकेचा किंवा मातीचा असेल तर मातीचा, म्हणजे जी पणती असेल तर ती तुम्ही त्यावरती ठेवायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे. उंबरठ्याला हळद कुंकू लावून उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला. हळदीचं स्वस्तिक काढा किंवा कुंकवाचं काढा आणि त्यानंतर तुम्हाला तो दिवा दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला, म्हणजे उंबरठ्याच्या जवळ तो तिथे ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे. तिथेच बसून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहे.
त्याचबरोबर एक चांगली फुलाची लवंग त्यामध्ये टाकायची आहे आणि 2 काळ्या मिरी आपल्याला न विसरता त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. बघा, हे झालं साहित्य. आता काय करायचं आपल्याला, तर 21 चांगले अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. 21 तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्या दिव्यामध्ये श्रीम 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 हा लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणत ते 21 तांदूळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हात जोडून तुम्हाला ओम काल भैरव नाथाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. हे सगळं साहित्य त्यामध्ये टाकल्यानंतर हात जोडून तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे उंबरठ्याच्या बाहेर बसूनच. आणि माझ्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या उंबरठ्याच्या बाहेरच राहू देत. त्याचबरोबर माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये अखंड वास करू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जे काही वाद विवाद भांडणं माझ्या घरामध्ये होत आहेत त्या सगळ्या वाईट गोष्टी माझ्या घराबाहेर जाव्यात आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करावा. सुख समृद्धी घरामध्ये यावी. माझ्या कुटुंबाची, माझ्या मुलांची, पतीची प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जेवढा वेळ तो दिवा जळतोय तेवढा वेळ जळू द्यात. विजला दिवा की तुम्ही त्यामध्ये पुन्हा तेल टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला मग तो दिवा जो आहे तो रात्रभर तसाच ठेवायचा आहे. विजल्यानंतर काही हरकत नाही, शक्य असेल तर टाका तेल, नाही तर मग तसाच असू द्या. आणि दुसऱ्या दिवशी जे मीठ आहे ते पाण्यात विसर्जित करून टाकायचे आणि दिवा पण आपल्याला काय करायचा आहे तर पाण्यात विसर्जित करायचा आहे. घरामध्ये कोणतीच वस्तू ही ठेवायची नाही. बघा, हा उपाय आपल्याला उद्या आषाढ अमावस्येला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. 6 ते रात्री 12 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, उद्या दीप अमावस्या आहे आणि तो जो दिवा आहे त्याच्या समोर पण तुम्हाला एखादं फूल ठेवायचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारे अमावस्येला हा उपाय केला तर जी काही नकारात्मक ऊर्जा साठलेली असते तर आपल्या घरामध्ये, आपल्या उंबरठ्याजवळ ती सगळी त्या मिठामध्ये शोषली जाते. दिव्याच्या सकारात्मक उजेडाने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. कापूर आणि लवंगामुळे आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक बनतं, सात्विक बनतं. जे आपण मिरे वापरलेले आहेत त्यामुळे आपल्या घराला कुठल्याच प्रकारचा दोष होत नाही किंवा जे काही संकट विघ्न आपल्या घरावर येणार असतात ती टळली जातात. आणि जे तांदूळ आपण त्यामध्ये वापरतोय तर साक्षात माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा, आपली आर्थिक प्रगती व्हावी यासाठी आपण त्यामध्ये तांदूळ वापरतो. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या अशा प्रकारे हा एक दिवा घरामध्ये लावता येईल.